महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। नाशिक शहरातील महापालिका हद्दीतील 800 कोटींचा भूसंपादन घोटाळा बाहेर काढणार संजय राऊत। राज्यातील सत्ताधारी शिंदे-फडणवीस सरकारने नाशिक मनपा हद्दीत मोठा भूसंपादन घोटाळा केल्याचा आरोप शिवसेनेच्या ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला। 2 दिवसात मी घोटाळ्याचे पुरावे सादर करत मोठा स्फोट करणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे। यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे। संजय राऊत यांनी एक्स या सोशल मीडिया माध्यमावर एक पोस्ट शेअर करत शिंदे-फडणवीस सरकारवर निशाणा साधला आहे। पोस्टमध्ये म्हटले आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या काळात भ्रष्टाचार हाच शिष्टाचार ठरत आहे। सध्याचे महाराष्ट्रातील मिंधे सरकार हे त्यांचे ज्वलंत उदाहरण आहे। नाशिक महानगरपालिका हद्दीत 800 कोटींचा भूसंपादन घोटाळा नगरविकास खात्याने केला असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व त्यांचा लोक या गैरव्यवहारातले थेट लाभार्थी आहेत। मी 2 दिवसांत यावर स्फोट करीन, तोपर्यंत लाभार्थ्यांनी शांत झोपावे असा इशारा त्यांनी दिला आहे। तसेच महाराष्ट्र कोण लुटत आहे असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला आहे। आता नाशिकमधील भूसंपादन घोटाळ्याचे नेमके प्रकरण आहे तरी काय याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। तसेच संजय राऊतांच्या पोस्टनंतर शिंदे-फडणवीस सरकार यावर काय उत्तर देणार हे पाहणे महत्त्वाचे आहे। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट रामप्रसाद मनियार, नाशिक। आजच महाराष्ट्र टुडे 24 न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा।